नमस्कार विद्यार्थी मित्रो, आमचे यूट्यूब चॅनल सायन्स अँड एज्युकेशन कॉरिडॉर यामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. बी एड सी ई टी 28 मार्च सकाळ दुपार व सायंकाळ सत्र हे जे आपले तीनही सत्र झालेले आहेत, यामधील असलेले जे आलेले प्रश्न आपण पाहूया. तत्पूर्वी आपण जर आमच्या चॅनलवरती अजून नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच व्हिडिओ आवडल्यास नक्कीच मित्रपरिवारामध्ये शेअर करा. यामध्ये सकाळ सत्रात जे प्रश्न आहेत ते सुरुवातीला आपण पाहूया. कॅट लॉयन डॉग हे जे आहे यापैकी ऑड मॅन आउट अशा प्रकारचा प्रश्न आपल्याला आलेला पाहायला मिळाला. एक विद्यार्थ्याचं म्हणणं आहे की नाशिक सेंटरची 28 मार्चची सकाळ सत्र परीक्षा जी होती ती परत घ्यावी. तर तिथे जर काही अडचण झाली असेल, म्हणजेच तांत्रिक अडचण आली असेल आणि परीक्षा पूर्ण होऊ शकली नसेल तर नक्कीच सी ई टी सेल या संदर्भातसुद्धा आपल्याला जाहीर सूचना काढलेलं पाहायला मिळेल. नाशिक तसेच कोल्हापूर सेंटरचं सुद्धा एका विद्यार्थ्याचं म्हणणं होतं की त्यांनाही तांत्रिक अडचण आली होती, परंतु आजच्या जे अपडेट होती त्या अपडेटमध्ये पाहायला आपण कोल्हापूर आणि नाशिक याबद्दल तिथं काही सूचना आपल्याला दिसलेली नाही आहे. लवकरच सी ई टी सेल त्याबद्दल नक्कीच निर्णय घेईल. सकाळ सत्र खूप अवघड होते असं यांचं म्हणणं आहे. एका वाक्यात उत्तरे म्हणजे ज्याला आपण वन लाईनर क्वेश्चन असं म्हणतो त्या तशा प्रकारचे प्रश्न नव्हते आणि भाषासुद्धा समजायला प्रश्नांची अवघड होती अशा प्रकारचं म्हणणं आपल्याला पाहायला मिळते. परवा रविवार असेल तर येणाऱ्या परवा कोणता वार याचा विचारलेला प्रश्न म्हणजेच कालगणनेवर आधारित प्रश्न. मांगाखाटा कोणत्या देशाशी संबंधित व्यक्ती आहेत? डासामुळे कोणता रोग होतो हाही प्रश्न आपल्याला आलेला पाहायला मिळाला. अनुअंक ज्याला आपण म्हणत असतो ए म्हणजे 2 सी म्हणजे 4 म्हणजे त्यांनी अनुअंक बदललेले आहेत. दिलेली जी कोड वर्डिंग आहे त्यामध्ये येणारा आगामी अंक कोणता असेल, अक्षर कोणता असेल असा सहसंबंध या घटकातून आलेला प्रश्न. सॉईल इरोशन कशामुळे होत असते, म्हणजेच मातीची मृदेची जी धूप होत असते ती कशामुळे होते असा हा प्रश्न. आपण छान प्रश्न प्रोव्हाइड केले याबद्दल आपले शतशः आभार. सॉईल इरोशन कशामुळे होते, त्यानंतर मिठाच्या सत्याग्रह जो आहे तर तो कोणी केला? महात्मा गांधी यांनी केलेली जी दांडी यात्रा आपण ज्याला म्हणतो तो सत्याग्रह म्हणजेच मिठाचा सत्याग्रह होय. त्यानंतर फाइंड एरिया ऑफ स्क्वेअर इफ साईड इज 4 सेंटीमीटर. जनरली आपलं सी ई टी सेल गणिताशी संबंधित प्रश्न विचारत नाही, तर आज आपल्याला असा प्रश्न विचारलेला पाहायला मिळाला. तर स्क्वेअरचा जो एरिया काढायचा आहे त्याची जी बाजू जी आहे ती 4 सेंटीमीटर दिलेली आहे. अजून एक आपल्याला कोरिलेशन येथून आलेला स्क्वेअर, रेक्टँगल, ट्रायंगल, पॅरलोग्राम असा बाजू असलेला घटक या संदर्भात विचारलेला प्रश्न. NEP 2020 कोणत्या तारखेला लागू करण्यात आले, म्हणजे इनॅक्ट कधी झाले असा हा प्रश्न. त्यानंतर महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण होते? यशवंतराव चव्हाण याचं करेक्ट उत्तर. वेन डायग्राम आणि नातेसंबंध यावर आधारित प्रश्न विचारले होते असं त्यांचं म्हणणं आहे. आपले खूप खूप आभार. दुपार सत्राचा जो पेपर होता त्या संदर्भातील प्रश्न आपल्याला इथे दिलेले पाहायला मिळतात. त्यानंतर उद्या पेपर होईल का नाही असं यांचं म्हणणं आहे. तर लक्षात ठेवा, हा जो आपला पेपर रद्द झाल्याचा जो सी ई टी सेलचा जो नोटीस जाहीर सूचना जी निघलेली आहे तर ती सूचना ज्या केंद्राच्या नावासहित निघलेली आहे, फक्त त्याच केंद्रावरील ते पेपर रद्द झालेले आहेत. इतर कुठलाही रिशेड्यूल झालेला नाही, म्हणजेच टाईमटेबल बदललेला नाही आहे. त्यामुळे आपला निर्धारित जो पेपर आहे, टाईमटेबल जो आहे त्याप्रमाणे आपण त्या वेळेमध्ये जाणं अपेक्षित आहे, गरजेचं आहे. आपला नक्कीच पेपर त्यावेळेस होईल याची आपण खात्री बाळगा आणि पेपरला निश्चितपणे जा. आपल्याला पेपरला जाण्यासाठी हार्दिक शुभेच्छा. आपला पेपर चांगला हो. नदीवर आधारित जो प्रश्न आहे तो आपल्याला इथे आलेला पाहायला मिळतो. डेझिबल यावर आधारित प्रश्न विचारण्यात आला होता असं त्यांचं म्हणणं आहे. त्यानंतर बिहारचे दुःख किंवा अश्रू कोणत्या नदीस म्हटले जाते? कोसी नदी. मॅग्ना कार्टा ह्या कोणत्या देशाशी निगडीत आहेत? तर पर्यायसुद्धा त्यांनी दिला, इंग्लंड. त्यानंतर मनसबदारी कोणत्या देशातून आलेली आहे? मनसबदारी पद्धती यावर आधारित प्रश्न. ग्रेट बॅरियर रीफ कोणत्या देशात स्थित आहे? ऑस्ट्रेलिया. त्यांनी पर्याय दिलेला आहे आपल्याला. पहिले बहुराष्ट्रीय विद्यापीठ कोणते होते, ज्याला आपण इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी असं म्हणतो. त्यानंतर नातेसंबंध यातून आलेला एक प्रश्न. तर
ए ही बीची बहीण आहे, बी सीची सासू आहे, तर एशी सीचे नाते काय, असा हा प्रश्न. आपले शतसा धन्यवाद. आपण खूप छान प्रश्न दिलेले आहेत. त्यामध्ये मौर्य समाज या संदर्भातला प्रश्न, मॅग्ना कार्टा जो की ऑलरेडी सांगितलेला आहे. त्यानंतर 7-10 मिनिटाने त्या दोघांमध्ये अँगल कोणता असेल, म्हणजे तास काटा आणि घड्याळीचा मिनिट काटा यातील ते 2 काटे आहेत, तर त्यामधील अंतर जो कोन आहे, अंतर्गत असणारा कोन, यावर आधारित प्रश्न. 2023चा जो वर्ल्ड कप आहे यावर एक प्रश्न होता. आसामचे अश्रू कोणत्या नदीस म्हटले जाते, नदीवरती आधारित प्रश्न. त्यानंतर राज्यातील नृत्यामध्ये रामायण महाभारत दाखवले जाते, कोणत्या ह्याच्यात दाखवले जाते, तर आपल्याला माहीत आहे, जर आपण रामलीला हा जो एक प्रकार आहे त्या संदर्भातील हा प्रश्न आहे. इथे ऑप्शन्स आपल्याला दिले नाहीत, त्यामुळे आपल्याला अधिक त्यावरती सांगता येणार नाही. अजून एक जर आहेत, त्यांचं म्हणणं आहे की नाशिकमध्ये सुद्धा नेट डिस्टर्ब झाल्यामुळे त्यांच्या पेपरचा जो वेळ काही गेलेला आहे आणि त्यामुळे मेंटल हॅरॅसमेंट झाली, तर रिझल्टवरती परिणाम होईल असं त्यांना वाटत आहे. म्हणजे त्यांचा काही वेळ जो गेलेला आहे त्याबद्दल CET सेलची काय ॲक्शन आहे ही पाहावं आपल्याला, त्यासाठी वेट करावं लागेल. विंग्स ऑफ फायर हे बुक कुणी लिहिले या संदर्भातला प्रश्न. त्यांचं म्हणणं आहे आमचीच काय, म्हणजे ज्या परीक्षा केंद्रावर काही अडचणी आल्या त्यांचीच घेण्यापेक्षा सर्वांचीच परीक्षा रिपीट घ्यायला पाहिजे होते, असं त्यांचं म्हणणं आहे. तर केंद्राने रिपोर्ट केल्यानंतर नक्कीच आपल्याला तुमचा जो वेळ वाया गेला होता किंवा जे आपण इंटरनेट बंद झालं ते म्हटल्यावर त्या संदर्भात काही निर्णय होऊ शकतो. अजून एक जण आहेत, त्यांचं म्हणणं आहे की आम्ही उद्या पेपरला जायला पाहिजे का नाही, मग आम्ही उद्या पेपरला म्हणजे एक्झामला जावं की नाही सांगा. तर नक्कीच आपण पेपरला जावं, कारण जो रिशेड्यूल झालेला जो सेंटर्स आहेत त्या सेंटरची नाव ऑलरेडी आपल्याला त्यांनी नमूद केलेली आहेत, दिलेले आहेत. फक्त त्या सेंटरवरचेच पेपर रद्द झालेले आहेत, ही बाब आपण लक्षात घ्या. आणि बाकीचे पेपर आहेत तर ते सांगितलेल्याप्रमाणे होतील. आपण तयारी करून जाणं गरजेचं आहे. 15 तारखेला रविवार होता, तर 30 दिवसाचा महिना आहे, तर 30 तारखेला कोणता वार येईल असा हा प्रश्न. पहिले राज्यपाल झालतात ताशावर, पहिल्या राज्यपालावरती विचारलेला हा प्रश्न. कदाचित ते महिला राज्यपाल असं त्यांचं सांगणं आहे, परंतु स्पष्ट तिथं नमूद नाही. एका दिवसात घडीचा काटा एकमेकाच्या किती वेळेस एकमेकावरती येतो, तुम्ही सांगितलेला काहीसुद्धा प्रश्न आला नाही असं यांचं म्हणणं आहे. त्यानंतर NEP 2020ची स्थापना म्हणजे ते कधी लागू झालं. त्यानंतर महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण. खूप विद्यार्थ्यांनी विस्तृतपणे प्रश्न दिलेले आहेत, काही जणांनी त्याचे ऑप्शन्स पण दिलेले आहेत. या आपल्या सर्वांचे धन्यवाद. नक्कीच हे उद्याचं सेशन तसेच पुढील वर्षाच्या मुलांसाठी हितावह असणारे प्रश्न. व्हिडिओ आवडत असल्यास नक्कीच लाईक करा, तसेच चॅनलला लिंक राहा. खूप विस्तृत दिलेले प्रश्न आपल्याला इथे पाहायला मिळत. आपले हार्दिक आभार. अजून एक जणांचं म्हणणं आहे, कालच्या आपल्या सिरीजमधला जो प्रश्न आहे, तर भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त यावर आधारित प्रश्न आला होता. 28 मार्च फर्स्ट शिफ्ट क्वेश्चन्स आर आस्क विच आय रिमेंबर. तर आपले हार्दिक आभार. जे प्रश्न आपल्या लक्षात राहिले ते आपण चांगल्या प्रकारे मांडले, ते आम्हाला दिले, ते नक्कीच मुलांना कामी येतील याची आम्हाला खात्री आहे. छान प्रश्न आपण प्रोव्हाइड केले, धन्यवाद. यांनी पण आपल्याला प्रश्न भरपूर दिलेले पाहायला मिळतात. NEP कधी सुरू करण्यात आली, त्यानंतर 29 जुलै 2020, 15 ऑगस्ट ऑप्शन्स पण आपल्याला त्यांनी दिलेले आहेत. सर्वांनी मस्त प्रश्न दिले, धन्यवाद आपले. यांचं अजून एक म्हणणं आहे, तर सबमिट करण्यापूर्वीच कॉम्प्युटरचा टाईम संपला आणि ते बंद झाले, तर ते सबमिट होते का, तर आपण निश्चित राहावं. ते 100% सबमिट होतं, तर सबमिट झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. आणि जर आपण सबमिट जरी नसलं केलं आणि टाईम जर संपला असेल आपोआप पूर्ण टाईम होऊन तरीसुद्धा ते सबमिट होतं, ही बाब आपण लक्षात ठेवावी. त्यामुळे काही अडचण नाही. त्यानंतर अजून काही प्रश्न जे आहेत, छानपैकी प्रश्न आपल्याला इथे मांडलेले पाहायला मिळतात. आपले हार्दिक आभार. सर पेपर सोपा होता, थँक्स.
तुम्ही सांगितलेल्या प्रश्नापैकी 5-6 क्वेश्चन आलेले. सत्यात प्रकाश हा आपल्या कालच्याच घटकातील प्रश्न होता. पुन्हा एक जणांचं म्हणणं आहे, आले होते क्वेश्चन तुमच्या व्हिडिओमधले सर, खूप कमी मार्क पडल्यावर ॲडमिशन भेटते का? तर 100% ॲडमिशन भेटते, ही बाब आपण लक्षात ठेवा. तर आपल्या CETमध्ये आपले जे पर्सेंटेज असतं ते पर्सेंटाईल या घटकानुसार काउंट होतं. त्यामुळे कमी जरी गुण मिळाले तर नक्कीच आपल्याला प्रवेश मिळतो, ही बाब आपण लक्षात ठेवावी. त्यानंतर खूप छान सांगता तुम्ही. धन्यवाद. 15 ऑगस्ट 23ला कोणता वार होता? त्यांनी वार दिला असेल अगोदरच्या एखाद्या डेटचा आणि 15 ऑगस्टला कोणता वार येईल असं विचारलं असेल. 24 तासात तास काटा आणि मिनिट काटा यांची भेट किती वेळेस होते, म्हणजे तो एकत्र किती वेळेस येतात किंवा ओव्हरलॅप किती वेळेस झालेले पाहायला मिळतात, असा प्रश्न एका विद्यार्थ्याने खूप छान प्रश्न दिलेले आहेत, माधुरी मॅम बागुल. तर दुपारच्या सत्रातील हे प्रश्न असं त्यांनी टायटल दिले आहे, महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री. त्यानंतर रिलेशनशिपवर यार आधारित प्रश्न. घड्याळी जर 7:30 वाजले असतील तर त्यातील जे 2 काटे आहेत त्याच्या असणारा जो कोन आहे किती अंशामध्ये तो असेल. NEPचे जे धोरण जे आहे ते कधी राबवण्यात आले, सुरू झाले, NEPनुसार किती टप्प्यात विभागणी केली झाली आहे, शिक्षणाचा जो आराखडा आहे तो कसा असणार आहे, विंग्स ऑफ फायर. त्यानंतर अल्फाबेट सिरीजवरती आधारित प्रश्न, इराण या घटकावर आधारित प्रश्न आपल्याला विचारलेला पाहायला मिळतो. त्यानंतर पुण्यामध्ये पहिली मुलींची शाळा कोणी स्थापन केली. त्यानंतर आयात आहेत, एक चौरसामध्ये त्याची लांबी आणि रुंदी दिलेली आहे, त्यानुसार त्याची एकूण लांबी काढायची आहे. क्षेत्रफळाशी निगडीत असणारा प्रश्न. त्यानंतर रिलेशनशिपवरती आधारित प्रश्न आणि गटात न बसणारा शब्द किंवा प्रश्न यावर आपल्याला सविस्तर त्यांनी प्रश्न दिलेले आहेत. आपले हार्दिक धन्यवाद. त्यानंतर अजून काही प्रश्न आपल्याला जे पाहायला मिळतात. घडे आत्ता जो सांगितला प्रश्न त्यांनी मराठीमधून, व्हाय इज मुंबई कॉल्ड द फायनान्शियल कॅपिटल ऑफ इंडिया, म्हणजेच भारताची फायनान्शियल कॅपिटल कोणती, असा हा प्रश्न असेल. त्यानंतर विच इज द करेक्ट फिगर फॉर पॅसेंजर, ट्रेन अँड द बस. तर पॅसेंजर आणि ट्रेन म्हणजे पॅसेंजर जे आहेत ट्रेन आणि बसने जातात, बस ट्रेन हे दोन्ही घटक सारखे आहेत. आणि त्यानंतर पॅसेंजर याप्रमाणे जर आपण पाहिलं तर आपल्याला ती फिगर तिथं आता त्रिकोण दिले असतील किंवा त्यांनी सर्कलही दिले असतील, तर आपल्याला 2 सर्कल इंटरमिडिएट झालेले पाहायला मिळतील, इंटरसेक्ट झालेले पाहायला मिळतील. आणि एक सेकंड म्हणजे दुसरा जो सर्कल असेल तो बाजूला एकटा असेल किंवा ट्रायंगल दिला असेल तर ट्रायंगल एकटा असेल. याप्रमाणे आपल्याला त्याचं उत्तर पाहायला मिळेल. 2 सारखे घटक आणि एक वेगळा घटक. सर्वांनी खूप चांगले प्रश्न दिले. आपल्या सर्वांचे हार्दिक धन्यवाद. लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.